दरम्यान औरंगजेबाच्या कबरीवरून शिंदेंच्या शिवसेनेत दुमत असल्याचं समोर आलंय। कबर राहिली तरी चालेल, फक्त त्यावर खर्च करून बडे जाऊ नको असं केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले। मात्र ठाण्याचे खासदार आणि शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जाधवांचं मत खोडून काढलंय। कबर पाडलीच पाहिजे हीच शिवसेनेची भूमिका असल्याचं ते म्हणाले। अनेक आमच्या देवदेवतांच्या मंदिरांच्या विटंबना ज्या औरंगजेबाने केल्यात, खऱ्या अर्थानं त्याचं तुष्टीकरण या ठिकाणी होऊ शकत नाही। खरं म्हणजे त्याच्यावर एवढा लाखो रुपये खर्च करण्याची आवश्यकता नाही। त्याचं फक्त त्या ठिकाणी थडगा असलं पाहिजे की जे महाराष्ट्रामध्ये आम्ही औरंगजेबाला गाडलं एक निशाणी म्हणून त्याचं एक थडगं त्या ठिकाणी ठेवण्यात यावं। बाकी त्या ठिकाणी एवढा खर्च आणि बडेजाव ठेवण्याची मला वाटते आवश्यकता नाही। नाही, कसं आहे, त्यांचा म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता। या ठिकाणी जो संसदेत जो मी प्रश्न उपस्थित केला आणि जी मागणी केली, ESIच्या अंडर 3695 जवळजवळ अशी स्मारके आहे जी अशी थडगी आहेत। त्याच्यामध्ये 25% थडगी ही मुघल सम्राट आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांची आहेत की ज्यांनी आपला देश लुटला, आपल्या अनेक स्वातंत्र्यवीरांना कंठस्नान दिलं, त्यांच्यावर अत्याचार केले। देश जेवढा लुटता येईल, देशावर जेवढे अत्याचार करता येतील तेवढे केली। या सर्व ज्या कबरी आहेत आणि थडगी आहेत त्याचं संरक्षण कशा करता हा मुद्दा, त्याकरता ESIच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत जे सांभाळत आहेत त्याचा पुन्हा एकदा सर्वे व्हायला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।